नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावीच लागणार आहे। कारण की आता ज्या पद्धतीने कापूस सोयाबीन अनुदानाचं तारीख पे तारीख चालू होतं आणि आता एक फायनल तारीख त्यांनी सांगितलं आहे की कृषी मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनिश्चित दौरा आहे, म्हणजे जो की शेड्यूलमध्ये नव्हता, बट त्यांनी 26 तारखेला एक दौरा केला आहे, महाराष्ट्राचा करणार आहेत आणि त्या दौऱ्यानिमित्त ते आता शेतकऱ्यांचं कापूस आणि सोयाबीनचं जे अनुदान आहे ते वाटप होणार आहे। आता याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो, तेही आपण जाणून घेणार आहे। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा। अगदी थोडक्यात महत्त्वाच्या माहिती आपण घेत असतो। शासनाचा जो काही GR आला होता त्या GR मध्ये त्यांनी सांगितलं की याच्यासाठी ई पीक पाहणीची अट ही कायम असणार आहे। ओके, पण परळी येथील जे काही अधिवेशन झालं होतं, कृषी महोत्सव झाला होता, त्याच्यात सांगण्यात आलं होतं की ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात आली, बट नंतर एक GR आला, त्याच्यात सांगण्यात आलं की ई पीक पाहणीची अट असणार आहे। त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी उठाव केला, काही विरोधी पक्षातील नेत्यांनीही समजवलं आणि त्याच्यानंतर जी ई पीक पाहणीची अट होती ती थोडीशी शिथिल करण्यात आली। शिथिल म्हणजे कशी करण्यात आली की ज्या शेतकऱ्यांचं ई पीक पाहणी झालं नसेल, पण ज्या शेतकऱ्यांच्या 7 बाऱ्यावर सोयाबीन आणि कापसाची नोंद होती, अशा शेतकऱ्यांचे रिपोर्ट हे तलाठ्यांनी तहसील ऑफिसमध्ये जमा करायचे। तहसील कार्यालयाकडनं आयुक्तालयाकडे, आयुक्ताकडनं राज्य सरकारकडे तो डाटा जाईल आणि त्याच्यानंतर अशा शेतकऱ्यांना देखील त्याच्यात पात्र करण्यात येईल। सरसकट जे 2000 रुपयांपासून हे अनुदान आहे मित्रांनो, आणि 2000 पासून कमीत कमी किती 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे अनुदान आहे। प्रत्येकी 5000 रुपयाचं, प्रत्येकी हेक्टरी 5000 रुपये। जर तुम्ही कापूस 2 एकर लावला असेल तर तुम्हाला 10,000 रुपये नक्की मिळतील। जर तुम्ही सोयाबीन देखील लावला असेल 2 हेक्टरमध्ये तरी तुम्हाला मिळतील। जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल, सामायिक क्षेत्रासाठी देखील त्यांनी सांगितलं आहे की याच्यामध्ये ज्या शेतकऱ्याच्या नावावर तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत त्याचे आधार प्रमाणित करून त्यांचं ॲफिडेविट करून तुम्ही तिथे सादर करा, जेणेकरून तुम्हाला ते पैसे मिळतील। सो ओव्हरऑल जर बघायला गेलं तर असा हा GR होता। या GR मधील नियम, अटी होत्या। या ज्या शेतकऱ्यांनी हे नियमांची पूर्तता केली असेल अशा शेतकऱ्यांना हे 26 तारखेला अनुदान मिळणार आहे। या आनंदाच्या बातमीसाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।